मी जयश्री देशपांडे, वय वर्ष 67. नुकताच फादर्स डे झालाय, त्यामुळे मी वडील या विषयावर बोलणार आहे आणि हे माझं स्वलिखित. आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून क्षणोक्षणी जो झुरतो, मुलांचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून क्षणोक्षणी जो झुरतो आणि आपल्या पोटचा गोळा चिंकावा म्हणून किती वेळा तरी हरतो. कुटुंबाच्या सावलीसाठी तो उन्हा ताणात होण्या पावसात धावतो. बाप ही एक असा देव आहे की जो बिनवसाचा पावतो. आपलं दुःख मनात ठेवून मुलांच्या सुखासाठी जो अहोरात्र झटतो तो देव माणूस म्हणजे आपले वडील, आपले जन्मदाते. अहो माणसं तर हजारो भेटतील तुम्हाला, पण हजार चुका माफ करणारे वडील तुम्हाला परत भेटणार नाही. आई म्हणजे देव, आई म्हणजे देव, तर वडील म्हणजे देवाचा देव महादेव. आई म्हणजे स्वर्ग, तर वडील म्हणजे स्वर्गाचं प्रवेशद्वार. आई म्हणजे माऊली, तर वडील म्हणजे हिमालयाची सावली. आई म्हणजे वात्सल्य, तर वडील म्हणजे घराचं मांगल्य. आई म्हणजे आईशिवाय दिवस अपुरा आहे, पण वडिलांशिवाय तर आयुष्य. आई म्हणजे प्रेमाने आपुलकीने वाहणारा झरा आहे, पण वडील म्हणजे संकटाशी झुंजणारा भार आहे. मला मान्य आहे मुलांवर संस्कार करते ती आईच, पण अनेक पिढ्यांना सुसंस्कृत करण्याचं विद्यापीठ म्हणजे आपले वडील. चंद्राची रमणीयता, फुलाची कोमलता, तुळशीची प्रसन्नता आणि नदीची पवित्रता म्हणजे आपली आई. मग वडील म्हणजे काय हो? तर वडील म्हणजे सागराची विशालता, सूर्याची प्रखरता, धरणीची सहनशीलता आणि निसर्गाची भव्यता म्हणजे तुमचे वडील. वडील म्हणजे आपल्या घराचा राजा, वडील म्हणजे योद्धा, वडील म्हणजे अभिमान, वडील म्हणजे ताकद आणि वडील म्हणजे तुमच्या घराची शान आणि आईच्या सौंदर्याची खाण. मला वडील म्हणजे तलवार आणि ढाल, वडील म्हणजे पेटती मशाल. तो राबतो बर का रात्रंदिवस म्हणून आपल्यासारखं कुटुंब झोपतं बर का खुशाल. आपलं वय, मुलांचं वय झालं की मुलं त्यांच्यातच असतात मग्न. मुलं मोठी झाली की त्यांच्यातच असतात मग्न. वडिलांना मात्र काळजी असते हो मुलांचं शिक्षण आणि मुलींचं लग्न. देवकी यशोदेचं प्रेम तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये नक्की साठवा. देवकी यशोदेचं प्रेम तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये नक्की साठवा. पण भर रात्री यमुनेतून कृष्णाला टोपलीत घेऊन जाणारा वासुदेव आठवा. राम वनवासात जाताना कौशल्याला मायेची खूप करावी लागली कसरत, पण लक्षात घ्या पुत्र वियोग आणि वापस मेला ना दशरथ. आपल्या सुखासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी वडील करतात मोठ्या घराचं स्वप्न साकार. कुटुंबाच्या सुखासाठी वडील करतात बरं का मोठ्या घराचं स्वप्न साकार. पण हप्ते फेडणारा बाबा असतो पडद्यामागचा कलाकार. तुम्ही बाबा असताना आपल्याला काही मागता येतं हो. बाप असेपर्यंतच आपल्याला खरं आयुष्य जगतं. बाबा असतात तोपर्यंत आपलं खरं आयुष्य असतं की आपण त्यांच्याकडे काहीही मागू शकतो. मी तर म्हणते तुम्ही देवळात नाही गेलात तरी चालेल. मी म्हणते तुम्ही देवळात नाही गेलात तरी चालेल, पण थकलेल्या बाबांशी मी फक्त एवढंच म्हणा की थकलेल्या बाबांशी मी फक्त गोड बोलेल, मी फक्त गोड बोलेल. पुढच्या स्पर्धक आहेत अनुराधा मेहेंदळे. विजय दीक्षित